श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग एकदम भक्तिमय वातावरणामध्ये पार पडणार आहे। तर आज आपण जाणार आहोत पळसदरी या गावामध्ये असलेला स्वामींचा मठ या ठिकाणी। तर आता मी पळसदरी या ठिकाणी आहे। तर आम्ही ठाण्यावरून खोपोली ट्रेन पकडून डायरेक्ट इथपर्यंत आलोय। तर इथून पुढचा प्रवास कसा असेल आणि पळसदरी हे गाव कसं असेल हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। तर आपण जास्त वेळ न घेता फटाफट निघू इथून। चला। सकाळी लवकर उठून आम्ही स्वामींच्या दर्शनाला निघालो। ठाणे स्थानकावरून आम्ही सकाळी 6:25 कर्जत लोकल पकडून कर्जत स्टेशनला उतरलो। तेथूनच लगेचच खोपोली लोकल पकडली आणि पळसदरी या ठिकाणी पोहोचलो। तेथूनच 15 मिनिटं अंतरावर स्वामींचा मठ आहे। जेव्हा ह्या गावामध्ये आम्ही आलो ना, तर इथलं गावाचं वातावरण तुम्ही बघाल ना, एकदम हिरवगार, पावसामुळे जे गावी होतं तसंच या गावाचं आहे। तर एकदम असं थंडगार वातावरण आहे। तर आल्या आल्याच एकदम असं बोलतात ना, मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं, तसं झालं आहे। तर अजून उत्सुकता खूप वाढली आहे, कारण की स्वामींना त्या मठाला आज भेट देण्यासाठी आपण चाललो। तर आज माझ्याबरोबर बघायला गेलात तर पूर्ण फॅमिली आहे, कारण की माझा भाऊ तर असतोच माझ्याबरोबर। पण आज पहिल्यांदा माझी आई माझ्यावर आले। ॲक्च्युली ती गेले पुढं, तुम्हाला दाखवतो थोडं टाईम ना, तुम्हाला इथला सीन दाखवतो मी। 1 मिनटं बघा तुम्ही, हे बघा इथं बाजूला ट्रॅक आहे। तर ट्रेन येत जात असतात। आणि हे बघा हा सीन बघा, हो हो हो, व्हॉट अ ग्रीनरी। आणि हे इथूनच आम्ही पळसदरी हे स्टेशन आहे, इथूनच या रोडने असं सरळ चालत यायचं। जास्त काही लांब नाही आहे इथून। मी 1-2 जणांना विचारलं, इथून सरळ चालत जाऊन तुम्ही गाव बघा। तुम्ही पहिला तर गाव बघा। इथंच येऊन पहिलं तर मन प्रसन्न होतं। मठ तर आहेच, पण गावामध्ये येऊन एवढं प्रसन्न वाटतं की मठात जाऊन अजून अधिक प्रसन्न होईल, असा सीन आहे तो। गावामध्ये आपण आल्याला पहिल्यांदा जे आपल्याला एक गावचं वैशिष्ट्य असतं ना, ती म्हणजे नदी। आता नदी आपल्याला दिसते इथं। पाऊस कमी असल्याच्या कारणाने पाणी पण त्याचं थोडं कमी झालं, एकदम खळखळ आवाज करणारी नदी आपण पाहू शकतो इथे। एकदम स्वच्छ पाणी। मगाशी म्हटल्याप्रमाणे आज माझ्याबरोबर पूर्ण फॅमिली आली। आणि पहिल्यांदा माझी माऊली म्हणजे माझी आई आज पहिल्यांदा माझ्याबरोबर आले कुठेतरी फिरायला। आणि आमच्या लाडक्या बहिणाबाई मिस रेणू का आहे तू। तर आज खूप म्हणजे चांगलं वाटतं, कारण की आपली आई आपल्याबरोबर आले। तर बघू। आणि रोज बघायला गेलं तर सॅटर्डे संडे कुठं बाहेर जाणं शिवाय देत असते। तर आज तिला दाखवतो आपण कुठं जातो, काय करतो या कारणाने। तर बघू, चांगलं एकदम वातावरण तर एकदम मस्त आहे। गावचं वातावरण, कोंबडी, बकऱ्या, बैल दिसतात इकडे। हे बघा इकडे तुम्ही बघाल तर एकदम प्रॉपर गाव कसं असतं असं आहे। हे गावचं असं सुंदर एक चित्र तुम्हाला दाखवतो मी। हे बघा
काय सुंदरता आहे. म्हणजे गावी यायचं ना तर आईशप्पा सांगतो, खरं सांगतो मी, इथून पाय माझे काढावेसे वाटत नाही. असे असे काय काय दृश्य मला दिसतात इथे. ॲक्च्युली हा प्लॅन आहे ना आमचा 2 दिवसापूर्वी ठरला आहे. माझा भाऊ इथे येऊन गेला, म्हणजे आपला राहुल, तर तो माझ्या मागे लागलेला की दादा आपण तिकडे जाऊया, काहीतरी भेट देऊया. नॉर्मली आम्ही स्वामींच्या मठामध्ये म्हणजे दादरला जाऊन येतो महिन्यातून 1-2 वेळा, आमची फेरी असतेच. पण आज राहुल बोलला तर पळसदरी या ठिकाणी, कारण की मी पण ऐकलेला हा मठ ऐकलेला मी आणि बघितलेले छोटे शॉर्ट व्हिडिओज बघितलेले या मठाचे. पण आज योग झाला आहे माझा येण्याचा, तर आज आम्ही इथं आलो आहे. खूप भारी वाटतं आहे गावामध्ये येऊन. तर आज आमच्या बहिणाबाई आमच्या पहिल्यांदा आमच्याबरोबर. यांना काय वाटतं तुला? हां बघा असते बोलायला. बोल ना, काय वाटतं? हार्डली 15 मिनिटाचंच वॉकिंग आहे. अच्छा, हा बघा हा हायवे आहे बघायला गेलं तर. ऑलमोस्ट आम्ही पोचलोय. जास्त टाइम नाही आहे इथे यायला स्टेशनपासून. हे बघा इथं बोर्ड लावला आहे की स्वामी समर्थ मठ. इथून आतमध्ये पळसदरी येथील निसर्गरम्य वातावरण आपल्याला आकर्षित करतेच, पण त्याहूनही अधिक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा असलेला अतिशय सुंदर मठ आपल्याला आकर्षित करतो. हा मठ श्री दादा दरेकर यांनी बांधला आहे. स्वामी समर्थ या मठात काही दिवस वास्तव्यास होते. श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ. मठामध्ये आपण पोचलो आणि हे इथं आहे चप्पल स्टँड, बघू शकता. फटाफट चप्पल काढू आणि आतमध्ये दर्शनाला जाऊ. मठात प्रवेश केल्यावर मठाचे प्रशस्त आवार डोळ्यांत भरते. प्रवेश केल्यावर आपल्याला पहिल्यांदा दिसते ते म्हणजे फुलं, हार आणि प्रसाद यांची दुकानं. त्याच्याच बाजूला हातपाय धुवायची सोय आहे. आम्ही हातपाय धुवून स्वामींच्या दर्शनाला निघालो. सुरुवातीला आपल्याला दादा दरेकर यांची प्रतिमा दिसते. तेथूनच बाजूला वटवृक्षाखाली स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती पाहण्यास मिळते. ही मूर्ती पाहिल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन गेले. मूर्तीचं दर्शन करून आम्ही मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. प्रवेश करताच पहिल्यांदा आम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन होते. तेथून पुढे गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थ यांची सुंदर अशी चांदीची मूर्ती पाहावयास मिळते. गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर आम्हाला स्वामींचे शेजघर पाहावयास मिळते.
मठाच्या तळमजल्यात स्वामींचे ध्यान मंदिर आहे. येथे काळोख होता. मूर्तीच्या आजूबाजूला जेवढा दिव्याचा प्रकाश होता तेवढाच त्या प्रकाशात स्वामींचे कारुण्याने भरलेले डोळे मात्र आपल्यावर कृपेचा वर्षाव करत आहेत असे वाटते. ध्यान मंदिरातून वर आल्यावर पुन्हा डोळे भरून स्वामींचे दर्शन घेतले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आताच मंदिरातून दर्शन करून बाहेर आलो आणि उत्तम प्रकारे असं दर्शन झालं आहे स्वामींचं. आणि हा मठसुद्धा एकदम भारी आहे म्हणजे बघायला गेलं तर. आणि ह्या वातावरणामध्ये आहे ना, म्हणजे आजूबाजूचं वातावरण बघा. पळसदरी या गावामध्ये असलेला हा स्वामींचा मठ अजून म्हणजे त्याच्यावर बोलतात ना, अजून सौंदर्याची भर टाकतो. तर तुम्ही पण ह्या मठाला भेट द्या. आणि आज संडे असल्याकारणाने मला वाटलं थोडी गर्दी वगैरे असेल, पण तसं काहीच नाही आहे. एकदम शिस्तप्रिय लोक येतात, दर्शन घेतात आणि आपापल्या मार्गे जातात. इथं जेवणाची सुद्धा उत्तम सोय आहे. त्याचा टाईम टेबल आहे तर मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे, तो बघा पॉज करून. जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.